वक्रतुंड महाकाय सूर्यप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। संत समागम या हिस्पेच्या अंतर्गत अनेक विद्वानांची आध्यात्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा अनेक विषयांवरची प्रवचन, व्याख्यान, कीर्तन या ठिकाणी चालू आहेत। आज 28 मे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस। या निमित्ताने सावरकरांच्यावर काही बोलावं अशी सर्वांची इच्छा होती। हिंदू जातीला जी अनेक भव्य, उदात्त, महान, मंगल अशी स्वप्न पडली, त्यातील अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं स्वप्न म्हणजे श्री सावरकर। असं म्हणतात की सावरकरांचा जन्म मूळचा नाशिकचा, इथे जवळच भगूर नावाचं गाव आहे। त्या गावामध्ये त्यांचा वाडा पण आहे। आनंदाची गोष्ट, 3-4 वर्षापूर्वी त्या वाड्याचं जेव्हा लोकार्पण झालं, त्याच्यानंतर 2च दिवसांनी तो वाडा बघण्याकरता आम्ही गेलो होतो। नाशिकला माझं भागवत होतं आणि त्या भागवताच्या निमित्ताने आम्ही जेव्हा गेलो, त्याच वेळी आम्ही ठरवलेलं होतं की जाऊन सावरकर ज्या वाड्यात जन्माला आले तिथे जाऊन तो वाडा बघायचा। मागच्या वर्षी चाफेकरांचा वाडा बघण्याचा योग आला। त्याच्या मागच्या वर्षी टिळकांना रत्नागिरीमध्ये जिथे स्थानबद्धतेत ठेवलेलं होतं ते घर बघण्याचा योग आला। ही सगळी ठिकाणं म्हणजे आधुनिक तीर्थस्थळ आहेत म्हणून समजायला हरकत नाही। ही शक्तीस्थळ आहेत, इथे अवश्य गेलं पाहिजे, इथून प्रेरणा मिळते। आज सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला तो वाडा बघायला मिळतो। मे 1883 या दिवशी जन्माला आलेलं हे बालक 1966च्या फेब्रुवारी मध्ये आपल्या देहाचा त्यांनी त्याग केला, प्रायोपवेशन करून त्याग केला। एखाद्या योग्याला शोभावं, योगेनांते तनुत्यजा, ही ओळ त्यांच्या डोळ्यासमोर त्यावेळी होती। आणि अशा सावरकरांवर काहीतरी बोलायचं। सर्वात पहिल्यांदा आपला जो विषय जो होता तो श्री सावरकरांची जीवनगाथा। कसं आहे, सावरकरांची जीवनगाथा ज्या एका तासात सांगून संपणारा विषय नव्हे। आणि सावरकरांच्या जीवनावर, सावरकरांच्या हिंदुत्वावर, सावरकरांच्या सामाजिक कार्यावर, चळवळींवर बोलणारे अनेक प्रथितयश वक्ते आहेत।
त्यांच्यापेक्षा मी काही फार चांगलं बोलेन असं काही मला वाटत नाही. ती लोक विद्वान आहेत, यात त्यांनी पुष्कळ परिश्रम घेतलेले आहेत, वक्ते आहेत ते. आमचे चारुदत्तजी आफळे असतील, सच्चिदानंदजी शेवडे असतील, अन्यान्य आमचे पंढरपूरचे वानाजी उत्पादजी असतील, या लोकांनी आपलं संपूर्ण जीवन सावरकर चरित्रात, सावरकर कार्यात, सावरकर वाङ्मयात घातलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यापेक्षा काही मी जास्त सांगेन असं काही मला वाटत नाही. मग प्रश्न उपस्थित झाला की काय सांगावं. मी विचार केला की सावरकर साहित्यातील मला भावलेले काही क्षण आणि कण आहेत, त्याची एकदा उजळणी आपण करावी. कारण याचं कारण असं आहे, माझं सुदैव असं की माझे वडील हे सावरकरांचे फार मोठे अनुयायी होते. नांदेडला त्या काळात, हा काळ जवळजवळ 1945, 46, 48 चा काळ, त्या काळात जी हिंदू महासभा जी होती, त्या हिंदू महासभेतले एक कार्यकर्ते, नांदेडला नांदेडकर घराणं म्हणून एक खूप मोठं घराणं आहे. हा सगळा प्रांत निजामाचा, आणि निजामाची रजाकारी त्या काळी फार मोठी गाजलेली होती. हिंदूंवर अत्याचार करायचा, त्याला उत्तर द्यायचं म्हणून नांदेडकर मंडळींनी खूप मोठी व्यायामशाळा काढलेली होती. ही सगळी मंडळी हिंदू महासभेची मंडळी, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी मंडळी. आणि त्या नांदेडकरांनी काढलेल्या व्यायामशाळेमध्ये मल्लखांब शिकवण्यासाठी माझे वडील जात असत. हे मलाही माहित नव्हतं, वडिलांनी मला कधी सांगितलेलं नव्हतं. माधवराव नांदेडकर म्हणून एक 2-4 वर्ष झाली त्यांना जाऊन, वृद्ध, म्हणजे ज्यांच्या नावानेही पुंडलिकवाडी आहे, जिथे नांदेडकर मंडळींचं वास्तव्य आहे, त्या पुंडलिकरावांचे चिरंजीव म्हणजे माधवराव नांदेडकर. मी एकदा त्यांना भेटायला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की तुमचे वडील आमच्याकडे मल्लखांब शिकवायला येत असत, आम्ही सगळे त्यांना गुरुजी म्हणत असतो. आणि त्यावेळी त्यांनी त्या सगळ्यांच्या बरोबरचा माझ्या वडिलांचा फोटो त्यांनी मला दाखवला. मी त्याची प्रिंटआउट एक घेतली, फोटोवरून फोटो, आज सुद्धा ती माझ्याकडे आहे. आणि एकदा त्यांनी बोलताना मला असं सांगितलं की सावरकरांच्या मुलीचं लग्न होतं मुंबईला, तर त्यावेळी काही गावातून त्या लग्नामध्ये स्वयंसेवक होण्यासाठी म्हणून काही पोरांना पाठवलेलं होतं. तुमचे वडील त्या ठिकाणी गेलेले होते. मला वाचनाचा अत्यंत नाद. मला कळतंय तसं मी रामायण महाभारत वाचलेलं आहे. त्यात मला 2 पुस्तकं अत्यंत आवडली. लहानपणीच मी ती वाचलेली आहे आणि लहानपणीच वाचून त्याची अनेक वेळा पारायण केलेली आहे. कोणतंही पुस्तक जर मला आवडलं तर ते एकदा वाचून माझं समाधान होत नसे, मी ते अनेक वेळेला वाचत असे. आज सुद्धा माझी तीच सवय आहे. त्यातील 2 पुस्तकांची मी किती वेळेला पारायण केली हे मलाही माझं माहित नाही. लहानपणी त्यातील एक पुस्तक होतं श्री रामकृष्ण लीला प्रसंग, जे त्यांच्या भक्तांनी लिहिलेलं आहे. 3 खंडात्मक ते आहे. आणि दुसरं आहे माझी जन्मठेप, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं. ही 2 पुस्तकं लहानपणी मी किती वेळेला वाचली
हे मलाही सांगता येणार नाही. इतक्या त्या 2 पुस्तकांनी माझ्यावर मोहिनी केली. अशा तऱ्हेने लहानपणापासून हे मला सगळं ऐकायला वाचायला मिळालं. आणि माझं सुदैव असं की मी जेव्हा साताऱ्याहून शिकून आलो आणि नांदेडला आलो त्यावेळी मला स्वामी वरदानंद भारतींचा सहवास मिळाला. स्वामी वरदानंद भारतींच्या सावरकर प्रेमाबद्दल, स्वामी वरदानंद भारतींच्या सावरकर व्यासंगाबद्दल मी सांगावं इतका मी मोठा नाहीये, हे सर्वांना माहित आहे. स्वामी वरदानंद भारती म्हणजे सावरकर वाङ्मयातले, सावरकर साहित्यातले, सावरकर कार्यातले अधिकृत अशा प्रकारचं एक ग्रंथ होता म्हणून समजायला हरकत नाही. मला आठवतंय साधारणतः 1997-98 चे हे असतील, पुंडलिकवाडीमध्ये स्वामी वरदानंद भारतींनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेडचे श्री शेषराव मोरे आणि देशपांडे, सुधाकरजी देशपांडे हे दोघंही अत्यंत सावरकर प्रेमी आणि सावरकर अभ्यासू. शेषराव मोरेंचं सावरकरांच्यावर फार मोठं चिंतन आहे. सुधाकरजी देशपांडे सुद्धा सावरकरांचे फार मोठे अभ्यासक. उजव्या बाजूला मोरे आणि डाव्या बाजूला देशपांडे आणि मध्ये आप्पा, आणि त्यांची व्याख्यानं ऐकण्याचा योग, देवदुर्लभ योग जो आहे तो त्या काळात नांदेडच्या लोकांना मिळालेला होता. धर्मभास्कर नावाचं एक मासिक मुंबईहून निघतं. त्यात अरविंद विठ्ठल कुलकर्णी म्हणून एक फार मोठे लेखक आहेत. खूप म्हातारे आहेत, आता आहेत की नाही तेही मला माहित नाही. सावरकर प्रेमी आणि सावरकर अभ्यासक, सावरकर विचारचिंतक यांची सुद्धा सावरकरांवरची व्याख्यानं ऐकण्याचा योग मला आलेला आहे. त्यांच्या भाषणामध्ये एक फार सुंदर सूत्र असेल. ते म्हणत असत की या देशामध्ये जी लोक आहेत ही लोक 2 गोत्रात वाटलेली आहेत. एक गोत्र आहे गांधींचं गोत्र आणि दुसरं गोत्र आहे सावरकरांचं गोत्र. आपण आपलं ठरवायचं की आपण गांधी गोत्रातले आहोत का सावरकर गोत्रातले आहोत. आता गांधी गोत्र कोणतं आणि सावरकर गोत्र कोणतं याविषयी मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. हिंदू मुसलमान संवाद म्हणून सावरकरांनी एक छोटस काव्य लिहिलेलं आहे, ते मी सांगणारच आहे पुढे. त्यात त्यांनी एक मुसलमान, पहिला हिंदू आणि दुसरा हिंदू अशा तिघांचा संवाद त्याच्यामध्ये दाखवलेला आहे. तो संवाद मी सांगणार आहे. त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की गांधी गोत्र म्हणजे कोणतं आणि सावरकर गोत्र म्हणजे कोणतं. तात्पुरतं जाता जाता सहज सांगताना सांगून जातो की देशाचे तुकडे करणारं गोत्र म्हणजे गांधींचं गोत्र आणि देश अखंडित ठेवणारं गोत्र म्हणजे सावरकरांचं गोत्र. अशा सावरकरांच्यावर संपूर्ण जीवनावर मी काही बोलावं इतका माझा अभ्यासही नाही आणि तो माझा अधिकारही नाही. साधारणतः असं दिसून येतं हिंदुत्व, सामाजिक कार्य आणि साहित्य अशा 3 गोष्टींमध्ये सावरकरांची प्रतिभा संचार करते. त्यातील हिंदुत्व आणि सामाजिक कार्य याबद्दल अनेक ठिकाणी अनेक जण बोलतात, पण त्याच्या साहित्यावर, त्या साहित्याच्या एकंदरीत मर्मस्थळांवर सध्या फारसं कोणी बोलत नाही. किमान असं म्हणायला हरकत नाही, बोलत असतील
माझ्या वाचनात किंवा ऐकण्यात नाही. आणि म्हणून मी विचार असा केला की मला त्या सावरकर साहित्यातले जे अमृतकण मिळाले, त्या सावरकर साहित्यात बुडी मारून जे सावरकर साहित्यातील अमृतकण मला प्राप्त झाले, त्या अमृतकणांची उजळणी तुमच्या सर्वांच्या बरोबर करावी. आणि म्हणून मुद्दामून विषय ठेवताना मी सावरकर साहित्यातील अमृतकण अशा प्रकारचा विषय ठेवायला लावला. त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून साहित्यात प्रवेश करण्याच्या अगोदर स्वातंत्र्यवीर सावरकरांची 10 अनन्य वैशिष्ट्ये मी आपल्याला सांगणार आहे. आणि या व्याख्यानाच्या शेवटी सावरकरांच्या साहित्यातील मला आवडलेले 10 अमृतकण मी तुम्हाला सांगणार. आजच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर टॉप 10 ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचं. आमचा विचारप्रधान समूह म्हणून आहे व्हॉट्सअप ग्रुप आमच्या प्रवीण दिवाकरने काढलेला, की ज्याच्यामध्ये एकापेक्षा एक विद्वान, साहित्यिक, त्यानंतर मोठे मोठे वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार, आमच्या बाला चोथवेंच्या सारखे, आमच्या तुकारामजी चिंचणीकरांच्या सारखे, आमच्या मीराताई शेंडगेंच्या सारखे, स्मिताताई वैद्यांच्या सारखे, आमच्या हैदराबादचे कापरे गुरुजींच्या सारखे, असे मोठे मोठे लोक त्या समूहावर आहेत. आमचे विद्यार्थी पण त्यामध्ये आहेत. काही त्यातील एका विद्यार्थ्याने अशी इच्छा प्रकट केली की धर्म या विषयावर त्या ठिकाणी आज काहीतरी बोलावं. विषय ठरलेला होता एक, धर्म या विषयावर मी बोलीन नाही असं नाही, नंतर बोलीन, पण सावरकरांचं त्याच्यावरचं चिंतन जे आहे ते मात्र निश्चितच बघण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे, मनन करण्यासारखं आहे. धर्म ही आभूची गोळी असं जरी ते म्हणत नसले तरी सर्व धर्मग्रंथ हे पूजनीय आहेत, अनुकरणीय नाहीत, एवढं मात्र त्यांचं निश्चित मत होतं. सर्व धर्मग्रंथ हे कपाटात ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत. काल काय झालं हे सांगणं एवढं त्यांचं कार्य आहे. आज काय करावं हे ते सांगू शकत नाहीत. त्यांचे अनेक निबंध आपल्याला वाचायला मिळतील, अनेक त्यांचे विचार आपल्याला वाचायला मिळतील. अनेकदा त्यांच्यावर ज्या आपत्ती आल्या त्या आपत्तींच्या, त्यांच्या समोर आलेली आव्हानं, त्यांच्या समोर आलेली परिस्थिती या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या विचारांचा विशेष विचार करणं आवश्यक आहे धर्माच्या बाबतीत, असं मला वाटतं. अगदी साधा प्रसंग सांगतोय, जास्त जात नाही मी. माझी जन्मठेप या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलेला तो प्रसंग आहे. तिथे ही सगळी इंग्रज लोक काम करण्यासाठी जंगलात पाठवत असत. झाडं तोडणे, अमुक तमुक यासाठी. मग ज्या दिवशी झाडं तोडायला पाठवत असत त्या दिवशी जेवण नसायचं. मग करायचं काय, तर फुटाणे घ्यायचे, ते फुटाणे घेऊन जायचं. दुपारची वेळ झाली की फुटाणे खायचे, पाणी प्यायचं, 10-15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास थांबायचं, पुन्हा पुन्हा झाडं तोडायला सुरुवात करायची, रात्री येऊन जेवण करायचं. असा तो कार्यक्रम असेल. तर त्यात मुसलमानांसाठी वेगळी फुटाण्याची पोती येत असत आणि हिंदूंसाठी वेगळी पोती येत असत.
मुसलमान काय करायचे, हिंदूंची जी पोती असतील फुटाण्याची, ती पोती उतरली की जाऊन शिवायचे त्यांना आणि सांगत असत की आता आम्ही याला शिवलेलो आहोत ह्या फुटाण्यांना, त्याच्यामुळे हे बाटलेले आहेत, आता तुम्ही हे खायचे नाही असं सांगत असत. मग त्यात कुठं शिवलं तर खावं, कुठं शिवलं तर खाऊ नये, असं आपल्या स्मृतीमध्ये अनेक पद्धतीने अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. स्पर्श न चालणारी व्यक्ती झाडाला शिकलेली जर असेल आणि त्या झाडाच्या वरच्या फांदीवर बसून जर खाल्लं तरी सुद्धा त्या मनुष्याला चालत नाही, असं आपल्या स्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. इथं तर प्रत्यक्ष मुसलमान शिवलेला फुटाणे आता कसं चालणार, मग उपाशी राहायची. सावरकरांनी त्यांना समजावून सांगितलं, अरे असं करू नका. अशा प्रसंगी स्पृष्टास्पृष्टीर न विद्यते असं पण वचन आहे. आता त्यांचं ते एकच ठरलेलं असायचं नाही, त्यांनी शिवलेलं आहे आम्ही ते खाल्लं की वाटतो. मग सावरकरांनी थोडी वेगळी युक्ती काढली. त्यांनी त्यांना एक लक्षात ठेवा, त्यांनी शिवलेले फुटाणे खाल्ले तर तुम्ही बाटून मुसलमान होता. म्हणले तुम्ही शिवलेले फुटाणे खाऊन ते बाटून हिंदू होतील की नाही. हा म्हणले हे बरोबर, मग तुम्ही एक काम करा, ते तिकडे शिवायला लागले की तुम्ही जाऊन तिकडे शिवा. हे इकडे शिवायला लागले, हिंदू तिकडे गेले आणि त्यांच्या फुटाण्यांना शिवले आणि सांगितलं की आता हे तुम्ही खाल्ले की हिंदू होणार. मग ते पार मारामारीपर्यंत सगळी बात गेली. मग ते पार त्या बारी म्हणजे त्यांचा जो मुख्यच होता त्याच्यापर्यंत बात गेली. त्या सगळ्यांना सांगितलं आम्ही ह्याच्यात काही करू शकत नाही, तुमचं तुम्ही बघा काय. मग शेवटी सावरकरांनी सगळ्यांना गोळा केलं, सांगितलं शहाण्यांना म्हटले लक्षात ठेवा, असं कोणी कोण्याचं शिवल्याने कोणी कोणी बाटत नसतं, हे लक्षात ठेवा. मुसलमानांनी शिवलेले फुटाणे खाऊन बाटण्याची तर गोष्ट सोडूनच द्या म्हणले, अख्खा मुसलमान जरी कापून खाल्ला तरी सुद्धा तुम्ही हिंदूचे हिंदूच राहतात. हे मी का सांगतोय सगळं, की धर्माचं आचरण कुठे आणि कशा पद्धतीने करावं यासाठी असणारी जी एकंदरीत त्यांच्या पुढची परिस्थिती, याचा विचार या ठिकाणी आपण केला पाहिजे. याचा अर्थ असा आहे का की सावरकर म्हणजे अगदी पूर्णपणे निर्दुष्ट आहेत असं म्हणता येणार नाही. सावरकरांचं कार्य राजकीय क्षेत्रात होतं. राजकीय क्षेत्रात त्यांची निर्दुष्टता 99.99% असेल. धार्मिक क्षेत्र हे त्यांचं नव्हतं, त्यामुळे त्यांची निर्दुष्टता ही असेलच अशातला भाग नाही. ती तपासून घेतली पाहिजे. काही काही वेळेला सावरकरांची विधानं अतिव्याप्त वाटतात. आज आपल्याला तो विषय महत्वाचा नाहीये. आज आपल्याला सावरकरांच्या साहित्यातील करायचे आहे. सर्वात पहिल्यांदा सावरकरांची 10 अनन्य वैशिष्ट्ये मी पुढे सांगणार आहे, कारण आज आपल्याला त्यांचं स्मरण करायचं. जगातील पहिला पदवीधर अशा प्रकारचे आहेत ते की ज्यांची पदवी ब्रिटिश शासनाने काढून घेतलेली आहे. त्यानंतर जगातील पहिले लेखक असे आहेत की ज्यांच्या साहित्यावर प्रकाशनाच्या अगोदर बंदी आणली गेली. 1857 सालचे स्वातंत्र्य समर नावाचं त्यांचं जे पुस्तक जे आहे त्याआधी ते शिपायांचं अशा प्रकारची सगळी समजूत होती आणि ती केवळ इंग्रजांचीच होती अशातला भाग नाही. आपल्या इथले सुद्धा काही समाज सुधारक जे आहेत त्याला चपातीचं बंड असं म्हणत असत. तुम्ही काढून बघा आपल्याला दिसेल. सावरकरांनी फार मोठे परिश्रम केले आणि फार मोठे परिश्रम करून म्हणजे सावरकर जे लंडन मध्ये गेले हे बॅरिस्टर होण्याकरता गेले. त्या काळात बॅरिस्टर होण्याची सोय भारतात नव्हती, त्याच्यामुळे लोक बॅरिस्टर होण्याकरता जात असत. मग बॅरिस्टर व्हायचं, भारतात यायचं आणि भरपूर पैसा कमवायचा
हे बॅरिस्टर होण्याकरता गेले, पण कशाकरता गेले? इंग्रजांच्या गुहेत जाऊन, शत्रूच्या गुहेत जाऊन शत्रूची मर्मस्थळ शोधण्याकरता गेले. आणि तिथे जाऊन त्यांनी इंग्रजांनी या बंडावर जे लिहिलेलं आहे, ज्याला आपण स्वातंत्र्य समर म्हणतो, जे त्यांनी नंतर नाव दिलं, त्याची मूलभूत सगळी पुस्तकं त्यांनी वाचली आणि त्याच्यावर सुंदर अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ प्रसिद्ध होणार आहे हे जेव्हा इंग्रजांच्या लक्षात आलं, इंग्रजांनी त्याच्यावर बंदी घातली. प्रकाशन पूर्व बंदी असलेला एकमेव ग्रंथ तो म्हणजे 1857 सालचं स्वातंत्र्य समर. त्यानंतर बॅरिस्टर झाले. बॅरिस्टर झाल्यानंतर ती पदवी प्राप्त करण्यासाठी म्हणून ब्रिटिशांच्या राजनिष्ठेची शपथ घ्यावी लागते की मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे. यांनी सांगितलं मी ती शपथ घेणार नाही. त्यांना ती पदवी मिळालेली नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे ज्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली नाही ते सावरकर माफीवीर. त्यांनी इंग्रजांची माफी मागितली म्हणून ते तिरस्करणीय. आणि ज्यांनी लेखी दिलं की आम्ही तुमच्या विरुद्ध ब्र पण काढणार नाही, असे सुद्धा बॅरिस्टर हे त्या काळात आहेत, होते. ज्यांना पंतप्रधान पदाचा मान मिळाला ते मात्र देशभक्त आणि हे मात्र देशद्रोही. म्हणून कालच आमचा विषय झाला, सावरकरांना भारतरत्न द्यावं का देऊ नये, काय नेमकं काय आहे. मी सांगितलं भारतरत्नाच्या फार पुढचे आहेत ते, खूप पुढे गेले. त्यांना भारतरत्न देणं म्हणजे पीएचडी वाल्याचा मॅट्रिक झालं म्हणून सत्कार करण्यापैकी प्रकार आहे. फार पुढे आहेत ते, विश्वरत्न आहेत ते. आपल्या इथल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या मुख्य लोकांनी 1930 साली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव केला. त्याच्या 30 वर्ष अगोदर आपलं पूर्ण स्वातंत्र्य हे लक्ष्य राहील हे सावरकरांनी त्यावेळी ठरवलेलं. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रकरण पोहोचलेले पहिले भारतीय स्वातंत्र्य क्रांतिकारक ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्यांनी ती उडी मारली. आणि ती उडी मारून ते पोहोचले फ्रान्समध्ये. अटक केली इंग्लंडच्या पोलिसांनी. हा अधिकार इंग्लंडच्या पोलिसांना कसा प्राप्त होतो याच्यावर फार मोठी चर्चा झाली. इंग्लंडच्या पंतप्रधानाला त्यावरून राजीनामा द्यावा लागला. अशा तऱ्हेने त्रिखंडात गाजलेली पहिली उडी करण्याचा मान जो आहे हा सावरकरांना मिळाला. विदेशी वस्त्रांची होळी सर्वात पहिल्यांदा सावरकरांनी केली. हे नंतर आलेत सगळे उपरणे पंचेवाले, लक्षात ठेवा. सर्वात पहिल्यांदा विदेशी वस्त्रांची होळी करणारे जे होते ते म्हणजे सावरकर होते, लक्षात ठेवा. एकाच वेळी 2 जन्मठेपेची शिक्षा झालेले पहिले क्रांतिकारी. करझनवाहिनीचा खून धिंगरांनी केला आणि त्याचे ते सगळे पुरावे जे आहेत ते पोहोचले, ते सगळे सावरकरांच्या पर्यंत पोहोचले. सावरकरांना अटक झाली, निकाल लागला आणि सांगितलं की तुम्हाला 25-25 वर्षाच्या अशा प्रकारच्या 2 जन्मठेपा भोगाव्या लागतील. शिक्षा सुरू होण्याची साल आणि शिक्षा समाप्ती होण्याचं साल 1910 साली त्यांना शिक्षा झाली. सुटकेचं साल होतं 1960. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली, तुम्हाला 2 जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या. 1960 सालापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षा भोगायची आहे जन्मठेपेची. तुम्हाला याच्यावर काही सांगायचंय का? सावरकरांनी सांगितलं हो. म्हणले काय सांगायचंय? तोपर्यंत तुमचं साम्राज्य राहणार नाहीये हे निश्चित ठेवा.
संपूर्ण राष्ट्र जीवनाचं समग्र चिंतन करणारे क्रांतिकारक जर कोणी असतील तर ते म्हणजे सावरकर. म्हणजे सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली आणि ते सुटून आले. आणि त्याला तर्क काय? ज्या अर्थी इतक्या छळछळवणुकामध्ये सुद्धा ते जिवंत राहिले, ते मेले नाही, याचा अर्थ ते चांगले नाही. ते मेले जर असते तर चांगले झाले असते. ही यांची उलटी विचारसरणी. तिथं राहून त्यांनी कमला काव्याच्या ओळी रचल्या, काव्य रचली, गोमांतक काव्य त्या ठिकाणी रचले. कमला काव्याच्या 882 ओळी आणि गोमांतकाच्या 2666 ओळी. अन्यान्य काव्य तर वेगळीच परत. लिहायला काही नाही, दिवसभर परिश्रम करायचे, कोलूला लावायचं, खायला नाही. जी भाजी करत असत ती भाजी खात असताना क्वचित त्यात एखादा सापाचा तुकडा पण यायचा. अशी भाजी खायची आणि राहायचं कुठं? 10 बाय 10च्या एका खोलीमध्ये. रात्री शौचाला जर लागली तर तिथंच ते ठेवलेलं असायचं, तिथंच जायचं. आणि मग आता काय करावं? आणि ती खोली सुद्धा अशा ठिकाणी मुद्दामून दिलेली होती खोली की जिथे फाशी झालेल्या लोकांना फाशी दिली जात असेल. मुद्दामून ते दिसावं यासाठी मुद्दामून ती खोली दिलेली असेल. यांनी विचार केला, फारच कंटाळवाणं व्हायला लागलाय. म्हणजे वेळ आपला फुकट चाललाय, रात्रीचा काय असेल बघा. दिवसा काम करतोय मान्य, पण रात्रीचं करायचं काय? फार कंटाळा येतोय, काय करावं? काय नाही म्हणले, बरेच दिवस झालं एक काव्य रचायचंय म्हणले आपल्याला. पानिपत वर झालेला पराभव हा त्यांच्या मनाला फार लागलेला होता आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर एक काव्य रचायला लागले. पानिपतावर त्यांचं एक नाटक पण आहे, उत्तरक्रिया नावाचं. सुंदर नाटक. उत्तरक्रिया आपण कशाला म्हणतो माहितीये? मनुष्य मेल्यानंतर जी उत्तरक्रिया असते, म्हणजे नंतर जी केली जाते त्याला आपण उत्तरक्रिया म्हणतो. सावरकरांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे उत्तरक्रिया म्हणजे ती मेलेली क्रिया नाही. उत्तरक्रिया म्हणजे उत्तर दिशेला जाऊन केलेली जी क्रिया तिला म्हणायचं उत्तरक्रिया. सावरकर भाषाप्रभू होते. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिर बांधले. भागोजी कीर नावाचे त्यांचे अनुयायी होते, मोठे श्रीमंत होते. त्यांनी तिथे मंदिर बांधलं. पतित पावन, पतितांना जो पावन करतो. त्यांना एकाने विचारलं, हो बरोबर आहे म्हणले, हे अस्पृश्य लोक जे आहेत ते पतित आहेत, त्यांना पावन करण्यासाठी तुम्ही मंदिर बांधलेलं आहे. यांनी सांगितलं त्याच्यासाठी नाही बांधलं म्हणलं. त्यांना तुम्ही अस्पृश्य समजता, तिथे तुम्ही पतित झाला, तुमची शुद्धी होण्यासाठी ते पतित पावन म्हणले. सावरकरांचं भाषा प्रभुत्व फार वेगळं होतं. आणि मग त्यांनी विचार केला की आपण तिथे लिहावं. कशाने लिहायचं? पेन्सिलला बंदी, कागदाला बंदी. सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे माझी जन्मठेप मध्ये. एखाद वेळी तिथं बॉम्ब नेला तरी तो बारी काही बोलला नसता, परंतु कागद आणि पेन्सिल जर त्यांनी बघितली तर मात्र तो संतापायचा, पिसाळलेल्या हत्तीसारखा संतापायचा. मग काय करायचं? घायपाताचा काटा घ्यायचा, तो लंगोटीत लपवायचा आणि यायचे. रचना करायची म्हणजे काम करत असताना श्लोक रचायचे. रात्री आलं की सगळे घायपाताच्या काट्याने लिहून काढायचे.
आणि त्यांनी अशा प्रकारे लिहून काढले, पाठ केले. आणि ते बारीच्या एकदा लक्षात आलं की हे श्लोक रचतायत, काहीतरी लिहितायत. भयंकर संतापला बारी. बारी म्हणजे त्या तुरुंगाचा अधिकारी. तो संतापला. त्याने सांगितलं एक काम करा, म्हणले या सगळ्याला चुना लावून टाकून. चुना लावला. चुना लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी बारी भेटायला आला. त्याला वाटलं हे तोंड लहान करून बसले असतील, हे अधिकच आनंदी झालेले दिसले. काय मिस्टर सावरकर, जिरली का म्हणले तुमची? सगळं तुम्ही, आम्ही हे लावून टाकून दिलं त्या ठिकाणी, चुना लावून टाकून दिला. सावरकरांनी सांगितलं त्याचं अभिनंदन मीच करणार आहे. म्हणले कस काय? माझ्या पुढे फार फार मोठा प्रश्न पडला होता. म्हणले उरलेल्या आता ओळी तयार झालेल्या लिहायच्या कुठं? आहे तर मला तुम्ही भिंत म्हणजे माझं पुस्तक तयार करून दिलं, म्हणले वही तयार करून दिली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाषा शुद्धीची चळवळ राबवणारे शिवाजी महाराजांनी रामचंद्र पंत अमात्यांना राज्य व्यवहार कोश नावाचा कोश लिहायला सांगितलेला होता. त्या काळात फारसी आणि उर्दू शब्द शिरलेले होते. किल्ला, किल्लेदार, दुर्ग, दुर्गाधिपती हे शब्द राज्य व्यवहार कोशात. मग आता तिथं त्यावेळी फारसी उर्दू शब्द शिरलेले होते. यांच्या काळामध्ये इंग्लिश शब्द शिरलेले होते. म्युनिसिपालिटी, मेयर, अमुक तमुक यांनी राज्य भाषा शुद्धीची चळवळ राबवली. सगळ्यांना प्रतिशब्द निर्माण केले. एडिटर काढून टाकलं, संपादक ठेवलं, न्यूजपेपर काढून टाकून दिलं, वर्तमानपत्र ठेवलं, मेयर काढलं, महापौर ठेवलं, म्युनिसिपालिटी काढली, महानगरपालिका ठेवली. एक 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 कार्य जर आपण जर बघितलं तर उत्तुंग अशा प्रकारचं कार्य आहे. सावरकरांच्या दूरदृष्टीबद्दल मी काय बोलावं. त्यांना जेव्हा अंदमानला ठेवण्यासाठी, काळ्या पाण्यावर ठेवण्यासाठी जेव्हा नेलं, अंदमानला बघितल्यानंतर सर्वात पहिला विचार त्यांच्या मनात कोणता यावा? जेव्हा भारत स्वतंत्र होईल त्यावेळी त्याचं पहिलं नाविक स्थळ जे आहे ते म्हणजे नौदलाचं ठिकाण जे आहे ते म्हणजे अंदमान निकोबार होईल. आणि त्याप्रमाणे आज सर्वात मोठा नौदलाचा जो भाग जो आहे तो अंदमान निकोबार मध्ये आहे. आणि तिथलं जे विमानतळ जे आहे त्या विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ अशा प्रकारचं नाव. 1942 साली गांधीजींनी छोडो भारत चळवळ सुरुवात केली. यांनी सांगितलं ही तुमची छोडो भारत चळवळ तोडो भारत चळवळ मध्ये रूपांतर होणार आहे. याच बरोबर ते विधान खरं ठरलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावरकर आणि आंबेडकर यांचे पाकिस्तान बद्दल, मुसलमानांच्या बद्दलचे विचार अगदी एकसारखे. आणि मला फार मोठा आनंद वाटतो की आपल्या नांदेडचे कुरुंदकर जे आहेत हा एकमेव समाजवादी अशा प्रकारचे पत्रकार आहेत की ज्यांचे विचार ह्यांना बरोबर लागू पडतात. सावरकर, आंबेडकर आणि कुरुंदकर या 3 जणांचे विचार जर भारतीय लोकांनी जर त्या ठिकाणी अवलंबले, हिंदूंनी जर अवलंबले तरच काहीतरी होण्यासारखं आहे. अन्यथा आपला नाश अटळ आहे म्हणून समजायला हवं. आणि हे सगळं हिंदुत्व आणि हे सगळी सामाजिकता यांनी आपल्या साहित्यात ओतप्रोत भरली. वक्तृत्व वाग विभव ही तुझा अर्पी येले. सावरकर सांगतात एका ठिकाणी, हे मातृभूमी, माझं वक्तृत्व, माझी वाणीचं वैभव हे सगळं त्या सगळं मी तुझ्यासाठी समर्पित केलंय. एक 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 त्यांच्या कविता जर बघितल्या
अप्रतिम अशा प्रकारच्या कविता ऐकल्या. साहित्याचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळी मी नेहमी सांगत असतो की एकाने साहित्याचं लक्षण करताना केलेलं आहे, जे खाजवतं, जे माजवतं, जे लाजवतं त्याला म्हणायचं साहित्य. पण एका संतांनी फार सांगितलं तसं नाहीये, म्हणले मानवी जीवन सद्गुणांनी जे सजवतं त्याला म्हणायचं साहित्य. पण सावरकरांच्या सारख्यांचं साहित्य वाचल्यानंतर असं वाटतं की जे जागवतं ते साहित्य. साहित्यावर आपल्याकडे साहित्याची फार मोठी परंपरा आहे. मम्मट, विश्वनाथ आणि पंडितराज जगन्नाथ हे कवित्रयी म्हणतात, त्यांना बृहत्रयी म्हणतात. साहित्यातलं क्रमांक 1 चे अशा प्रकारचे 3 आहेत. जसे आयुर्वेदातले वाग्भट इत्यादी आहेत त्याप्रमाणे हे तददोषौ शब्दार्थौ सगुणा वनलंकृती पुनः पापी मम्मटांनी केलेलं आहे. वाक्यम रसात्मकं काव्यम विश्वनाथांनी केलेलं. चमत्कृतिजनकतावच्छेदक शब्दत्वम आमच्या पंडितराजांनी केलेलं लक्षण. वेगळे वेगळे लक्षण. ती सगळीच्या सगळी लक्षणं यांच्या काव्याला, यांच्या साहित्याला लागतात. एक लक्षात ठेवा, सावरकरांनी 3 नाटकं लिहिली. उशाप, संन्यस्त खड्ग आणि उत्तरक्रिया. या 3 नाटकांच्या वर मी आज बोलणार नाही. सावरकरांनी 2 महाकाव्य लिहिली, कमला आणि गोमंत. विदग्धांचं म्हणणं असं आहे, म्हणजे त्या काळातल्या श्रेष्ठांचं म्हणणं असं आहे की ही एकाच महाकाव्याचे भाग आहेत हे दोन्ही. त्यांना जे सांगायचं होतं, मांडायचं जे होतं तेच त्यांनी एका ह्याच्यात मांडलेलं आहे. सावरकरांच्या काव्यावर, साहित्यावर 19 जणांनी अभिप्राय दिलेले. त्या काळातले प्रसिद्ध अशा प्रकारचे मायदेव म्हणून समीक्षक होऊन गेले. त्यांनी सावरकर काव्य समालोचन नावाचा एक ग्रंथ संपादित केलेला आहे. त्यात संपूर्ण त्यांनी सावरकर साहित्याचं पर्यालोचन केलेलं आहे, संपूर्ण. श्रीनिवास बोबडे म्हणून एक फार मोठे त्या काळातले कवी होऊन गेले. त्या कवींनी एक फार सुंदर तुझेच तुला निवेदन या नावाची एक कविता केलेली आहे. सुंदर कविता आहे ती. त्यामध्ये त्यांनी सावरकरांचं कमला काव्यामध्ये उपमेला उपमा दिलेली आहे. त्यांनी सुरम्य मखरा माझी रमणीच जशी दिसे, श्लोकात कालिदासाच्या उपमाच तशी दिसे. ती कमला जी होती, तिथली जी नायिका जी आहे, तिची मिरवणूक काढतात. पूर्वीच्या काळी न्हाणं म्हणजे नवीन हे बसल्यानंतर तिची मिरवणूक काढण्याची पद्धत होती. मखरात बसून मिरवणूक काढायची. तर त्या मखराला 4 म्हणजे ते थोडक्यात पालखी सारखं होतं, त्याला 4 असे हे असायचे खांब आणि त्याच्यावर ते करून त्याच्यावर मिरवणूक. तर ती कमला कशी दिसली? सुरम्य मखरा माझी रमणीच जशी दिसे, श्लोकात कालिदासाच्या उपमाच जशी दिसे. कालिदासाच्या काव्यामध्ये उपमा ज्याप्रमाणे शोभून दिसते त्याप्रमाणे, म्हणजे त्या उपमेची उपमा यांनी कमलेला दिली. त्या उपमेची उपमा बोबडेंनी दिलेली. सुंदर. श्लोकात कालिदासाच्या उपमाच जशी दिसे, नव्या मराठी काव्यात कमला काव्य हे तसे. सुंदर अशा प्रकारचं.
आणि म्हणून सावरकरांनी साहित्यात इतकं अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे. 10,000 पेक्षा जास्त पानं त्यांनी लिहिलेली. आणि ही कवित्व स्फूर्ती त्यांना वयाच्या 11व्या वर्षापासून झालेली. 11व्या वर्षी त्यांनी सवाई माधवराव रंग कसे खेळत असत त्याचा फटका लिहिलेला. तो फटका मी आता म्हणून नाही दाखवणार, पण पुढचा मात्र फटका म्हणून दाखवणार. त्याच्या आधी एकच आठवण सांगतो की त्यांनी एक निबंध लिहिलेला होता आणि तो निबंध लिहिलेला असताना त्याला पहिलं क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. मिळाल्यानंतर ते जे अध्यक्ष जे होते त्यांच्या हस्ते ते पारितोषिक होतं. त्यांनी बघितलं हे 11 वर्षाचं पोरग आहे. त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितलं की हल्लीची पोरं म्हणले दुसऱ्याकडून निघून घेतात आणि पारितोषिक प्राप्त करतात, असं करू नये. त्यांनी हे उठले आणि सांगितलं की मी लिहिलं नाही, मी दुसऱ्यांकडून लिहिलं असं तुम्ही कशावरून म्हणला? म्हणजे वयावरून म्हणलो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिलेली होती? ज्ञानेश्वरांना तुम्ही असंच म्हणणार का? कसं आहे, जी मोठी माणसं असतात त्यांचं मोठेपण लहानपणापासून दिसतं. नाशिकला ते जेव्हा शिकायला गेले त्यावेळी त्यांचे गुरुजी होते. त्या गुरुजींनी त्यांचं सगळं एकंदरीत ते बघितलं. म्हणजे इंग्लिशचं काव्य जर असेल तर तो परीक्षेमध्ये प्रश्न आपलं हे असतं, प्रश्न असतो की या भाषांचं या परिच्छेदाचं भाषांतर करा. तर एक इंग्लिश मधला प्रसिद्ध यश कवी आहे, त्याचा 5वा सर्ग काहीतरी यांना होता इंग्लिश मध्ये. यांनी काय करावं भाषांतर? त्याचं मराठी काव्यच लिहून टाकून दिलं भाषांतर. त्यांचे ते विचार बघितले आणि बोलवलं, बाळा सावरकर नाव हे तुझं अन्वयार्थ कर बरं. म्हणले म्हणजे काय? तुझे जे कर आहेत ना, म्हणले कर म्हणजे हात, त्या हाताने राष्ट्राला सावरण्याचं कार्य तू कर म्हणून सांग. वयाच्या 11व्या वर्षी 1894 साली भगूर येथे त्यांनी हा फटका लिहिला. आणि लगेच नाशिकला पुढे गेल्यानंतर 1898 साली म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका लिहिला. फार सुंदर फटका. आर्य बंधू हो उठा उठा का मठासा रखे नटा सदा, हटा सोडूनी कटा करू या म्लेच्छ पटांना धरू कदा. नागपूरचे रेशीम भासे तागपटासे परिपरक्या, रठ्ठ बनाती मठ्ठ लोक हो मऊ लागते तुम्हा कशा. शेवटी त्यांनी 2 पदांमध्ये आपलं स्वतःचं नाव त्याच्यामध्ये गुंफलेलं. विश्वेश्वरी नारायणी ही यम हरिहर आदी सुरवारिणी, कर्मसिद्धीसी दावो नेऊन मोद देती निज भक्त जनी. दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रवी थोर, वरावयाला रत्नपटाला करो आर्य ते रणघोर. विनायक दामोदर सावरकर. वयाच्या 15व्या वर्षी लिहिलेला फटका हा. मराठीमध्ये MA PhD झालेल्यांनी याचा अर्थ लावून दाखवावा काय. सुंदर अशा प्रकारचं. त्यानंतर 1899 साली त्यांनी चाफेकर आणि रानडे यांच्यावरील फटका रचला. अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे.
बाजी प्रभूंचा फटका जो आहे, बाजी प्रभूंचा पोवाडा जो आहे अप्रतिम अशा प्रकारचा. पण त्याच्या आधी मला एक फार वृषोक्ती नावाचं त्यांचं काव्य आहे, ते तुमच्या पुढे मांडायची इच्छा आहे मला. वृष म्हणजे बैल, वृषोक्ती म्हणजे बैलाला उद्देशून आणि बैलाने उद्देशून अशी केलेली ते काव्य, अशा प्रकारचं काव्य आहे. त्याच्यामध्ये ते जव्हार नावाच्या गावी जात होते. आता पूर्वीच्या काळीचा सगळा बैलगाडीचा प्रवास असायचा. त्या प्रवासामध्ये बैलाला बघून त्यांना काही विचार सुचले. एक हिंदू त्या बैलाला काय म्हणतो आणि बैल त्याला उत्तर काय करतो. शार्दूल विक्रीडित या वृत्तातलं ते काव्य आहे. कोणी हिंदू मध्ये सगर्व हृदय धिक्कार वाणी सजा. एक हिंदू त्या बैलाला म्हणतो, हा धिक रे वृष मानवा कवुनिया, तू दाससा राबसी मोठे जू जड, हे असह्य भर हा विश्रांती ही ना तसी. तोंडी ये बहुफेस त्राण नुरला, मारी धनी हा तरी पापे वाटे पापची मूर्ती मंत वृष रे, त्व जन्म हा अंतरी. काय तुझी अवस्था आहे? एवढं मोठं ओझ ते जू धनी मारतोय. मला असं वाटतंय म्हणजे की मागच्या जन्मेचं पाप म्हणून तुला हा बैलाचा जन्म प्राप्त झाला. बैल हसला त्याला आणि बैल म्हणतो की बरोबर आहे, माझी स्थिती तुला दिसली मान्य, पण तुझी स्थिती काय ती तुला लक्षात आलीये का शहाण्या? जाते राज्य निंदा व्यंजक शब्द योजनी बहु, माझ्या धन्या निंदसी, कैसा वागवितो तुला तव धनी, हे अल्पना पाहसी. घेतो काम परंतु देत मजसी, खायासी माझा धनी, मूढा वेतन काय दे तव धनी, शोधोनी पाहे मनी. मला तर म्हणले निदान खायला प्यायला तरी माझा धनी मिळतो, धनी देतो, तुला काय देतो म्हणतो. त्या काळातले सगळे ऑफिसर जे आहेत ते सगळे इंग्लंडचे असायचे, इंग्रज असायचे. कलेक्टर, न्यायाधीश, अमुक तमुक सगळे इंग्रज आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे चतुर्थ श्रेणीचे कामगार. मग हा हिंदू त्याला म्हणतो, असं कसं म्हणतोस? म्हणतो मला मोठ्या मोठ्या पदव्या देतो तो माझा धनी, राया राय बहादूर अमुक तमुक. किंवा तू म्हणशील की तव धनी, आभार भारी वदे, राजे राम बहादुराधिक तुला, मोठ्या किताबासी दे. ऐसे शुष्क किताब घेऊन तुवा, स्वातंत्र्य संपत दिली, हा हा गर्दभ घेऊन सुरभिला, वेड्या कशी अडकिली मूर्खा. राजा, राव बहादूर, छत्रपती, अमुक तमुक अशा पदव्या सगळ्या तू घेतोयस त्या इंग्रजांच्याकडून आणि तुला वाटतं की आपण फार मोठं शहाणपणाचं कार्य करतोय. अरे वेड्या, तू स्वतःची कामधेनू रूपी आपली संपूर्ण जमीन भूमी हिंदुस्थान त्याला दिलंस आणि त्याच्याकडून गाढव घेतलंस आणि तुला वाटायला लागलं आपण फार मोठा चांगला हे केला, सौदा केला. अरे शहाण्या म्हणले, माता आर्य वसुंधरा पर तुझ्या डोळ्या पुढे भोगीती, दारिद्र्यासह पारतंत्र्य दुबळ्या मानेवरी लादती, तेव्हा येऊन मानवी तनुसभा तू साधिले काय ते, भूभारा परी गर्भभार अजूनी त्वचित्त का वाहते. काय केलंस म्हणजे तू मानवी जन्माला येऊन? अप्रतिम अशा प्रकारची ही वृषोक्ती. पुढे पुण्यात शिकायला गेल्यानंतर तिथे शिवाजी महाराजांची आरती यांनी केली. जय देव जय देव जय 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 शिवराजा, या या अनन्य शरणा आर्या ताराया. सुंदर त्याची चाल दिलेली, मी परवाच त्याची ऐकली, फार सुंदर. त्यानंतर 1910
फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1901 वगैरे अशा प्रकारची ती स्थिती आहे. त्यामध्ये त्यांनी सिंहगडावर आणि बाजी प्रभूंच्यावर पवाडा रचला. त्या पोवाड्यावर इंग्रजांनी बंदी आणली. म्हणजे अशा पद्धतीची बंदी की त्या पोवाड्याचा एक अंश जरी कोणाकडे सापडला तरी सुद्धा राजद्रोहाचा खटला त्याच्यावर चालत असे. आणि राजद्रोहाचा खटला म्हणजे साधं सुद्धा नाही, लक्षात ठेवा. राजद्रोहाचा खटला याचा अर्थ सगळी जप्ती, नातेवाईकांच्यात यत्किंचितही मान नाही, सन्मान नाही, कोणी कोणाला या म्हणायची तयारी नाही. आज जसं या कोरोनामुळं कोणी घरात घ्यायला तयार नाहीये, तसं राजद्रोहाचा शिक्का जर बसला तर कोणी घरात कोणी घ्यायला तयार नसलं. अशा अवस्थेत लोकांनी फटके खाऊन तो पोवाडा जो आहे हा मनात जिवंत ठेवला. त्या पोवाड्यावर योगायोगाचं मला फार आश्चर्य वाटतं. 1911 साली त्याच्यावर बंदी आणली. कालांतराने 1937 साली काही मर्यादित प्रमाणात काँग्रेसचं राज्य आलं. काँग्रेसनी सुद्धा त्याच्यावरची बंदी उठवली नव्हती. ती शेवटी 1945 साली उठली. इतकं जबरदस्त, कारण अहिंसा. परंतु 1945 साली मग ती बंदी उठली. पोवाडा अत्यंत अप्रतिम आहे, मी फार म्हणून दाखवणार नाही. बाजी प्रभू हे खिंड लढवतात अशा प्रकारचा तो प्रसंग आहे. तो पोवाडा कसा आहे ते बघू. आले आले गनीम चालून पुनरपी तो आले, झाले झाले सज्ज पुनरपी उठावले भाले. दीन दीन रण शब्द हर हर महादेव भिडला, हल्ला चढवित परस्परांवरी पुनः पुन्हा तुटती. भिडला ओष्टी दंत मस्तकी रंग बक्षी भाला, हल्ला चढवित परस्परांवरी पुनः पुन्हा तुटती. नटुनी योद्धे समर भोजनी वीर रसा लुटती. झालं. मग पुन्हा पुन्हा आले आणि आल्यानंतर एक फळी हटली. ह्यांचं 300 फक्त सैन्य होतं बाजी प्रभूंच्याकडे आणि त्यांचं अफाट सैन्य होतं. मग पुन्हा डाव उलटला लेंछावरी, तो पुन्हा परत हटला. जय झाला परी वीर मराठा बहुतांशी पडला. तिकडे गडीच्या तोफा अजूनही 5 कान सुटती. वीर मराठे सचिंत आशा बंद सर्व तुटती. तशात घेऊन ताजी टोळी फाजल खा येतो. धन्य बाजीची पुन्हा उसळणी रिपूवरी पडतो. खिंड तोफ तिज मधुनी गोळा, सुटला श्री बाजी. रणी तळपतो वीर श्रीचा रणनवरा आजी. तो गोळी सुसू आली, आहा त्या काली मर्मी ती शिरली. श्रीबाजी विव्हळ पडला, मागुती तत्क्षणी उठला. बेहोश वीरवर बदला. हे पुढचे फार मस्त आहेत बरं. तोफे आधी मरेन बाजी, सांगा मृत्यूला. चला घालू स्वातंत्र्य संगरी, रिपूवरी घाला. अप्रतिम अशा प्रकारचं त्या ठिकाणी सुंदर वाक्यरचना आहे. 1906 साली सावरकर मुंबई सोडून लंडनला जायला निघाले. त्या काळातला प्रवास जो आहे हा बोटीने होत असे. आता 2-2 महिने तो प्रवास चालत असे. कित्येक दिवस खाली समुद्र आणि वरती आकाश या व्यतिरिक्त काही दिसायचं नाही. तरुण होते ते, नुकताच विवाह झालेला, प्रभाकर नावाचा मुलगा झालेला. ते तिकडे असतानाच तो त्या प्रभाकराचं निधन झालं. त्याच्यावर सुद्धा त्यांची फार सुंदर कविता आहे. वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी तारकास पाहून नावाची कविता रचली. तर ते तारका म्हणजे कोण आहे
त्यांनी त्याच्यावर 10 कल्पना रचलेल्या. तारका कोण असतील? कथित ज्योतिषी तसे आगीचे लोळ कुणी तारे, असतील दुसरे नव्हे हे अमृत बिंदू सारे. जेव्हा अमृत आपलं सागर मंथन केलं त्यावेळी जे उडालेले जे अमृताचे कण जे आहेत ते म्हणजे हे तारे आहेत. ही एक कल्पना आहे. बरं की बघुनी अप्सरा गण ही वसुधेवरी खाली, चमेली जाई जुई मोगरा मालती ही फुलली, त्यांच्या नंदन वनीही असावी ऐशी काम्य फुले, यास्तव पेरून देती अप्सरा हास्य नभी आपुले, हास्यलते सुर सुहासिनीच्या आली ऋतुत फुले, तयाच तारे म्हणून ज्योतिषी भले भले चक्रे. अप्सरा त्या पृथ्वीवर खेळायला आल्या एकदा सहज म्हणे, आणि आल्यानंतर त्यांना तर चमेली जाई जुई वगैरे असे सगळे फुलं दिसली. त्यांनी विचार केला की नंदनवनात ही फुलं नाहीत, मग आता काय करावं. मग त्या हसल्या. म्हणजे ती हास्य फुलं जी आहेत ती फुलं म्हणजे तारका आहे. काय असं तिथे सुद्धा त्यांचं ते चितोडचं प्रेम, युद्धाचं प्रेम, हिंदूंचं प्रेम गेलं नाही. बरं लक्षात ठेवा. नरकपतीचा हल्ला आला चितोड नगराला, देवांनाही स्वर्गी जलदिने वर्दी द्यायाला, सिद्धाग्नी ज्वाळा लोळ नभी उठती, चितोड गडवासिनी देवी तो त्यावरी आरूढती, ज्वाला रूढा देवी दुर्वी त्या चमकती तेजो बळे, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चक्रे. ज्वाळेचे लोळ जे गगनात उठतात त्याच्यावर चितोडगडातली देवी बसलेली आहे. तिला बघून वाटायला लागलेलं की हे तारे. खूप सुंदर अशा प्रकारच्या या ठिकाणी केलेल्या आहेत कल्पना. त्यानंतर दीपावलीचे लक्ष्मीपूजन नावाची त्यांची एक सुंदर अशा प्रकारची कविता आहे. आज सुद्धा आपल्याला वाटतं लक्ष्मीपूजन आपण करतो आणि आपल्यापेक्षा श्रीमंत मात्र कधीही लक्ष्मीपूजन न करणारे आहेत अमेरिका, इंग्लंड ही लोक आहेत. असं कसं काय होतं. आपला जो जीडीपी आहे त्या जीडीपीच्या 10 पटीने जीडीपी अमेरिकेचा आहे. आपला जो जीडीपी आहे त्याच्या आपली जी अर्थव्यवस्था आहे त्याच्या 5 पट अर्थव्यवस्था जी आहे ही चीनची. ती लोक कधीही लक्ष्मीपूजन करत नाहीत. काय नाही, आपण दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन करतो. हो की नाही. महालक्ष्म्या करतो भाद्रपदात, अश्विन महिन्यातल्या अमावास्येला लक्ष्मीपूजन करतो. आपल्याला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी प्रसन्न न होता त्यांना कस काय होते. 1925 साली त्यांनी एक सुंदर अशा प्रकारचं एक पद त्यांनी दिलेलं आहे. लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे, प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे. आम्ही पूजन करतोय, लक्ष्मी मात्र आमच्यावर रागवते. आणि इंग्रज पूजी जरीना लक्ष्मीची मूर्ती, राबे वृद्धी सिद्धी त्याच्या दाराशी तरी ती. काय बंधूंनो कारण रुसली भारत लक्ष्मी का, लाथाडून दे पूजा आमची शतकांची देखा. हे म्हणतात आम्ही फक्त लक्ष्मी पूजन करतो. फार सुंदर शब्द वापरलेला आहे बरं. कारण आम्ही सुमे अर्चितो परिना सुमनाने. सुमन या शब्दावर श्लेष आहे. आमच्या लहानपणी एक श्लोक होता, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने, शंकरास पूजिले सुमनाने. 4 ओळींचे अर्थ वेगळे.
सुमन चांगलं मन, सुमन फुलं, सुमन नावाची मुलगी, असे ते अर्थ. असं यांनी काय सांगितलं, कारण आम्ही सुमे अर्चितो. सुम म्हणजे फुलं. आम्ही फुलांनी लक्ष्मीचं पूजन करतो, परिणा सुमनाने, चांगल्या मनाने करत नाही. कसं बघा, लक्ष्मी पूजन करावया जय करीतो स्नानाला, परका साबू परकी तेले लावू अंगाला. परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी, देव घरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी. विदेशातली साखर घालून नैवेद्याला दाऊ, अशा पूजने प्रसन्न होईल लक्ष्मी हे भाऊ. साबू नेई कोटी, कोटी तेल रुपयाने, नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने. अशा रीतीने लक्ष्मी दौडून दाराबाहेरी, लक्ष्मी पूजन करीत बसतो आम्ही देव घरी. हो की नाही. मोबाईल कुठले, चीनची. गाड्या कोणत्या, जर्मनच्या. पुढे ते म्हणतात, आणि विदेशी नळे फटाके फुलबाजा अंती, उडवणी डिंडीम पिटू आपला मोरख्याचा जगती. अहो हिंदूंनो, कोटी कोटी रुपयांची या दिवशी लक्ष्मी पूजा वयासी, लक्ष्मी धाडू विदेशासी. लक्ष्मीचं पूजन आणि ते पूजण्यासाठी लक्ष्मी मात्र परदेशात धाडायची. म्हणून आम्ही जरी पूजू घरोघर ही लक्ष्मी भावे, प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे. तरी हिंदूंनो, घरात लक्ष्मी आधी आणावी. आमच्या आप्पांनी फार सुंदर हे केलंय. उठा हिंदूंनो जागृत व्हारे, राज्य आपुले स्थापावे, त्यावेळ नाही गतीच दुसरी परिस्थितीशी जाणावे. तरी हिंदूंनो, घरात लक्ष्मी आधी आणावी, विदेशी सणा शिवू शक्यतो वृत्ती बाणावी. देशी तेले, देशी साबू, देशी वस्त्राने, देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने. स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी, जरी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल. हिंदू मुसलमान संवाद पहिल्यांदा मी सांगितलेला जो होता, गांधी गोत्र आणि सावरकर गोत्र हे कोणतं, एक लक्षात ठेवलं पाहिजे. गांधींना आपल्याला नावं नाही ठेवायची, त्यांचंही कार्य एक आहे, नाही असं नाही. परंतु कार्य जरी असलं तरी सुद्धा मोठ्या माणसांच्या चुका सुद्धा खूप मोठ्या असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं त्यांच्या ज्या चुका ज्या आहेत ह्या अवश्य सांगितल्या गेल्याच पाहिजे. पहिला हिंदू म्हणजे गांधी गोत्रीय हिंदू आहे बरं त्याच्यातला, आणि दुसरा हिंदू जो आहे तो सावरकर गोत्रीय हिंदू आहे. हिंदू मुसलमान एकी झाली पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे. हिंदू मुसलमान संवाद एकी समान केव्हा, पाय धरे तसे तुमचे, हे हिंदुस्थानाची हिंदू मुसलमानांचे. हा एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण. हे राष्ट्र कोणाचं आहे याचा निर्णय एकदा लागला पाहिजे त्याला. हे हिंदूंचं आहे का हिंदू मुसलमानांचं मिळून लोकांचं आहे. म्हणून लोक म्हणतात आता आपलं राज्य आलंय. आपलं राज्य म्हणजे कोणाचं आलं. येणारे लोक, बसणारे, राज्यावर बसणारे पंतप्रधान आधी काय सांगतात ते बघितलं पाहिजे. पहिला हिंदू काय म्हणतो, एकी सामान्य व्हा, पाय धरत असे तुमचे, हे हिंदुस्थानाची हिंदू मुसलमानांचे. मुसलमान देशासी हिंदुस्थान अजूनही म्हणसी, आणि एकीकरण्या पाया अनुचे धरसी. हिंदुस्थान म्हणतोस आणि एकीकरण्यासाठी पाय धरतोस. पहिला हिंदू हा चुकलो, हिंदुस्थान नामस देशाचे, इस्लाम वतन वा म्हणू रुचे तरी साचे. ठीक आहे, काय हरकत नाही, इस्लाम वतन म्हणा, आम्हाला काही हरकत नाही. मुसलमान म्हणतो बघा, हिंदी सठार मारावे. पहिला हिंदू मान्यजी, उर्दूसी मात्र बोलावे मान्यजी, नागरी लिपीस सोडावे मान्यजी.
पहिला हिंदू, करू सांगा ते ते बंधू तुम्ही प्रेमाचे, एकी समान वा पाय धरीत असे तुमचे. काही पण एकी. म्हणजे मुसलमानांनी काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी व्हावं यासाठी त्यांच्या पहिल्या वर्गाची तिकीट ही लोक काढून देत असत. आणि हे काय तर आमचं सगळं आम्ही एक आहोत हे दाखवणार. पहिला हिंदू, करू सांगा मुसलमान म्हणतो शुद्धीचे परंतु बंड आधी मोडावे. मुसलमान झालेल्यांना हिंदू करून घ्यायचं नाही, ते बंड मोडून टाका. मग दुसरा हिंदू म्हणतो म्हणजे सावरकर गोत्रीय, परी बाटवण्याचे मात्र तुम्ही सोडावे. मग तुम्ही बाटवू नका, मग आम्ही शुद्ध करून घेणार नाही. मुसलमान म्हणतो परी आणि जरी तरी अशा अटी कोणाशी, परंतु जर तर कोणाला बोलताय, घालशी गाठ ही असे मुसलमानांशी. लक्षात ठेवा. हा खान भाई हा क्षमा करा साहेब, हे भांडखोरची हिंदू संघटन पेव. मुसलमान, करू मुसलमान हिंदूंचे मान्य जी, करू नका हिंदू मुसलमानांचे मान्य हे, करू नका शुद्ध भ्रष्टांचे मान्य जी. कमविणे न मुळी गमविणे ब्रीद हिंदूंचे, एकी समान्य वा पाय धरीत असे तुमचे. आमच्या हिंदूंचं ब्रीदच आहे म्हणे, कमवायचं काही नाही, गमवायचं. बायका गमवल्या, माणसं गमवली, देश गमवला, कमवायचं काही नाही. दुसरा हिंदू, परी पळवून नेती हिंदू मुली जे दुष्ट लव जिहाद. मुसलमान म्हणतो बिघडेल ते की जरी काढशील ती गोष्ट. ती गोष्ट काढायची नाही, लव जिहाद बोलायचं नाही. पहिला हिंदू, गांधी गोत्रीय हिंदू म्हणतो नच नच कोप करा मियाजी, मूर्ख हे लोक पळवाच पाहिजे तरी माझीही लेख. त्यांच्यावर कशाला राग होता, माझी लेख पळवली. खलिफास मानी गुरु मुसलमान जे राज्य. मुसलमान म्हणतो तुम्हाला खलिफाला मानलं पाहिजे, तो आम्हासी बापाहुनी म्हणूनची पूज्य. आम्हाला बापाहून पूज्य. मुस्लिम राज्य करू जगी सांगतो धर्म. मुसलमान म्हणतो आमचा धर्म आम्हाला सांगतो की संपूर्ण जग मुसलमानांचं केलं पाहिजे, ते तुम्हीच करा हो हिंदू जाणी ना मर्म. बरोबर आहे, म्हणजे मुसलमानांचा तो धर्मच आहे, हिंदूंचा कुठे धर्म आहे म्हणतात. म्हणून मोठे मोठे वक्ते मोठ्या मोठ्या सभेत सांगतात मोठ्या अभिमानाने, गेल्या 5000 वर्षामध्ये हिंदूंनी कोणावर कधी आक्रमण केलं नाही. अरे शहाण्यांनो, ही गोष्ट फार अभिमानाची आहे का मूर्खपणाची आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. वाद्यासी तुमच्या फोडा. ते वाद्य वाजवत जायचं नाही आमच्या याच्यावरून. गांधी गोत्री मान्यजी. गोवधाना हरकत पाडा मान्यजी. तुम्ही मूर्ती तितका फोडा मान्यजी. मान्यजी मान्य. मग मात्र सावरकर गोत्रीय हिंदू येतो मान्यजी मान्यजी काय खोळ्या एकीचे, हे पुरे प्रदर्शन तुझ्या नीच क्लैब्याचे. जरी याल तरी संगेच ना तरी आम्ही, एकटे लढूनही जिंकू युद्ध परिणाम. जिंकिले शगुणांशी जिंकिले ज्यांनी, औरंग आणि अफजुल्ल विद्य न खरा. खूप काही सांगण्यासारखं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं होतं टॉप 10 सांगणार आहे, मला आवडणार आहे सावरकर साहित्यातले आंबेडकर. पहिला हिंदुत्व द्रोही होऊन, लक्षात ठेवा यांचं वाक्य आहे, पहिला हिंदुत्व द्रोही होऊन इंद्रपद जरी मिळत असेल तरी शेवटचा हिंदुत्वनिष्ठ होऊन मारता मारता मरेल. इंद्रपद बर मुख्यमंत्री पद नाही. आम्ही सगळं आता गुंडाळून ठेवलं. दुसरं वाक्य, याल तर तुमच्यासह, आत्ताच आपण बघितलं, न याल तर तुमच्या विना, आडवे याल तर कापून काढून आम्ही आमचं राज्य मिळवणारच. ही वृत्ती जोपर्यंत आपल्यात बाणत नाही तोपर्यंत आपल्याला भविष्यकाळ उज्ज्वल नाही. त्यांनी अटक झाल्यानंतर आपल्या वहिनींना एक पत्र पाठवलेलं होतं.
त्याचं शेवटचं फार सुंदर आहे, फार प्रसिद्ध आहे ते वाक्य की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. एक सतीचं वाण आहे. लक्षात ठेवा, सावरकरांच्याच संसाराची होळी झाली अशातला भाग नाही. सावरकरांनी ज्याला ज्याला स्पर्श केला त्या त्या सगळ्यांच्या संसाराची होळी झाली. सावरकरांच्या लहान्या भावाचा मृत्यू गांधीवधानंतरच्या मारहाणीत झालेला आहे. लक्षात ठेवा, मारहाण करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना मुख्यमंत्री पद मिळाली, मोठी मोठी स्थानं मिळाली, आणि ज्यांचे खून झाले ते मात्र आज सुद्धा उपेक्षेच्या गर्तेत पडले. त्यानंतर हिंदू कोणाला म्हणावं, सुंदर व्याख्या आहे त्यांची. आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूर मातृभू पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. एखाद्या ऋषींनी एखाद्या पुराणातली वाणी म्हणावी त्या पद्धतीचं त्यांचं. पाचव्याचा उल्लेख मी केल्याचा, तोफे आधी मरेन बाजी सांगा शत्रूला चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपू वरी घाला. आमचे स्वामी वरदानंद भारतींच्या मुखामध्ये नेहमी हे असं. त्यानंतर सुरम्य मखरा माझी रमणीच जशी दिसे श्लोकात कालिदासाच्या रमणीच तशी दिसे. सुंदर अशा प्रकारचं ते वाक्य. त्याच्यावर एक तासभर प्रवचन सहज होऊ शकेल. उपमा कशाला म्हणायचं, पूर्णोपमा ज्याला म्हणता येईल, उपमेचे अनेक प्रकार सांगितले. त्यानंतर ज्यांना तेव्हा शिक्षा झाली आणि त्यामध्ये आता आपण ह्याच्यामधून वापस येऊ की नाही, त्यावेळी त्यांनी एक कविता रचलेली आहे. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कोण जन्मला. मी अनादि आहे, मी अनंत. सावरकरांना जी लोक नास्तिक म्हणतात त्यांना फक्त हा एकच श्लोक, ही एकच कविता नेऊन फक्त दाखवायची. नास्तिक म्हणजे नास्ति परलोकः किंवा नास्तिको वेद निंदकः. वेदत्वाची परिभाषा शेवटी परलोकापर्यंतच जाते. मग अनादि मी अनंत मी अवध्य मी भला कोण आहे ह्याच्यातला. देहाला आदी आहे, देहाला अंत आहे. मग अनादि मी अनंत मी कोण आहे याच्यातला. आत्म्याशिवाय दुसरं कोण आहे. लक्षात ठेवा, सावरकरांचं साहित्य या दोन कवितेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळला. ज्यावेळी त्यांची अटक होईल असं वाटलं, त्यांना खूप आठवण आली. ब्रायटन इथं ते होते त्यावेळी, लंडनच्या तिथे. त्यांच्या बरोबर निरंजन पाल म्हणून त्यांचे सहकारी होते. त्यावेळी त्यांनी समुद्राच्या तीरावर रचलेली ही कविता आहे. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. काय अत्युच्च त्यांनी त्याच्यामध्ये कल्पना केली. ने मजसीने हे काव्य ऐकून ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही, समजून घ्यावं तो एक नरपशु तरी असेल, नाहीतर पशुपती तरी असेल. या व्यतिरिक्त त्याला दुसरी मधली उपमा देता येऊ शकते. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे जयोस्तुते श्री महन मंगले. अप्रतिम अशा प्रकारचं स्वतंत्रतेचं काव्य आहे. जसं मी सांगितलं, ने मजसीने हे काव्य ऐकून ज्याच्या डोळ्यात पाणी येत नाही, तसं जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवतीत्वामहम यशोयुताम वंदे हे शब्द ऐकून ज्याच्या अंगावर शहारे येत नाहीत, तो नृपशु तरी असावा, नाहीतर पशुपते तरी असावा. आणि सर्वात शेवटचं टॉप 10 मधलं, शत जन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या. संन्यस्त खड्ग नाटकातील हे पद आहे. याचं रसग्रहण फार लोकांनी केलेलं आहे, खूप लोकांनी केलेलं. त्यात एक ओळ त्यांनी फार सुंदर टाकलेली आहे. क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटून. विक्रमादित्य आहे, त्यांचा मुलगा वल्लभ आहे, तो सेनापती आहे, त्याची पत्नी सुलोचना आहे, आणि
त्यांचं मिलन होताना मिलन होतंय, त्यांच्या गप्पा चालल्यात, इतक्यात त्याच्यावर आक्रमण झाल्याचं येतंय आणि वल्लभ ते सगळं सोडून ते सेनापतित्वाचं करण्याकरता जातो, तिथं बंदी होतो वगैरे, असा तो सगळा प्रकार आहे. त्यावेळी ही सुलोचना आपल्या नलिनी नावाच्या सखीला सांगते हे पद आहे. त्यावेळी शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या. अत्युच्च कल्प शत, मी ते पदच तुम्हाला काढून दाखवतो, म्हणतो. आता तो माझ्या अंदाजानुसार भैरवी रागातला का खमाज रागातला काहीतरी आहे. वसंतराव देशपांडेंनी म्हणले, अप्रतिम अशा प्रकारचा आहे ते फार. शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. शतसूर्य मालिका, एक सूर्यमालिका जन्माला येणार, ती राहणार आणि मरणार. अब्जावधी अशा प्रकारची वर्ष लागतील. अशा शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. हे कसं आहे माहितीये का? मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततावति सिद्धानां कश्चिन्नां वेत्ति तत्त्वतः अनेक जन्म संसिद्धः ततो याति परांगतिम. आणि मग वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः, हे जे गीतेत सांगितलेलं आहे, किंवा जंतूना नर जन्म दुर्लभ मतम पुंस्त्वं ततो विप्रता मुक्तिर्नो जन्म कोटी. अशा प्रकारचा असताना हा हा या जो न जाई मिठी घालू मी उठवणी, क्षण तो क्षणात गेला सखे हाताचा सुटवणी. बोलायला लागले मिठी मारणार, इतक्यात तो क्षण जो आहे हा एका क्षणात निघून गेला. पु ल देशपांडेंनी ह्याच्यावर सांगताना सांगितलेलं आहे की क्षण तो क्षणात गेला सखे हाताचा सुटवणी. या एका वाक्यावर सावरकरांना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळायला पाहिजे. हे कोण सांगतायत? पु ल देशपांडे. आपल्यासारख्याने काय सांगतात सावरकरांचं साहित्य? कसं आहे, सावरकर ही हृदयातली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण, तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, हे जे आहे आपली सगळी जळमट दूर होऊन शुद्ध सत्याचा प्रकाश या ठिकाणी पडो आणि अखंड भारत हिंदुत्वाच्या तेजे तळपावा, ही जी अनेक जणांची इच्छा आहे ती फलद्रूप व्हावी, हीच श्री भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना नमस्कार करू.